गेल्या काही दिवसांपासून मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवैध जनावरांची वाहतूक होत असून या अवैध वाहतुकीकडे मोर्शी पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. नळा नदीच्या पुलावरून अवैध जनावरांची वाहतूक करणारी टवेरा गाडी कोसळली असून या अपघातात 2 गायी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार करून सिंभोरा येथील गौरक्षण येथे अन्य गायी ठेवण्यात आल्या आहेत. यापूर्वी अवैध जनावरांची वाहतूक टाटा पिकअप किंवा बोलेरो लोडिंग जीपमधून केल्या जात होती. या गाड्यांची पोलीस पटकन कारवाई करत असल्याने जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनी वाहतुकीसाठी टाटा सुमो टवेरा गाडीचा उपयोग सुरू केला आहे. या गाडीतील पूर्ण सीटा काढून त्या जागी 6 ते 7 गायी किंवा बैल यांना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन ही जनावरे गाडीत टाकून कत्तलीसाठी नेत असतात. ही वाहतूक मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मोर्शी पोलिसांनी गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत एकाही अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली नाही. गुरुवारी 13 जानेवारीला सकाळी पहाटेच्या सुमारास अवैधरित्या जनावरे कोंबून नेणाऱ्या प्रवाशी टवेरा गाडीचा सालबर्डी मार्गालगत असलेल्या नळा नदीच्या पुलावर सदर टवेरा गाडीचा अपघात झाल्याने जनावरांची वाहतूक होत असल्याचा अहेर मोर्शी पोलिसांना मिळाला आहे. संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.